जसजसं मोठा होईल ना तसतसे त्याचे नाटकं सुरू झालेत आता. हे नाही खायचं मम्मी, ते नाही खायचं मम्मी. मग काय, आता नवीन काहीतरी पदार्थ आपल्याला बनवावंच लागेल. म्हणून म्हटलं रव्याचे उत्तप्पे बनवूया. आणि हे बघा, एवढा पसारा झालाय ना इथे बेडवर. मला सगळा आवरायचा आहे, पण हा काही मला आवरून देत नाही. खुशाल मला बाय बाय करतो, म्हणतो जा मम्मी मी करतो सगळं. आणि याला काय जमणार आहे, तरी पण याची नाटकं. आणि बघा, थंडी तर अजिबात नाही वाजत. कितीही कपडे घाला, कितीही स्वेटर घाला, आम्हाला फरक नाही पडत. थंडी थंडी हा प्रकार आम्हाला माहीतच नाही आहे. एवढी थंडी वाजते तरी हा काही घालत नाही. बघा, आपण आता रेसिपी बनवूयात. तर सगळ्यात आधी रवा घ्यायचा, त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता, गाजर वगैरे पण त्याच्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर दही टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिरचीही टाकू शकता तुम्ही. मला माझ्या बाळाला खायला द्यायचं आहे, त्यामुळे मी मिरची याच्यामध्ये नाही टाकते. आणि थोडं थोडं पाणी टाकून असं बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला. आणि हे बॅटर मस्त 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. आणि बॅटर छान तयार होतंय तोपर्यंत आपण चटणी बनवूयात. तर चटणीसाठी आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे, हिरवी मिरची, मीठ घ्यायचे. आणि अजून काही काही बरेच जण ॲड करतात बरं का, पण मला तशी नाही आवडत, सिंपलच आवडती. मस्त मिक्सरला घराघरा फिरवून घ्यायचं आणि मस्त चटणी आपली तयार आहे. त्याच्यावर आपण तडका मारायचा छान असा. खूप छान लागते, खूप चवदार लागते अशी चटणी. डोसा काय, मी चपातीसोबत पण ही चटणी खाते, खूप छान लागते. आणि काय करायचं, गॅसवर तवा ठेवायचा, त्यावर आपल्याला मस्त उत्तापे पसरून घ्यायचे, आलटून पालटून छान भाजून घ्यायचे आणि तुमच्या मुलाला खायला द्यायचे. खूप छान लागतात. आणि पहिल्यांदाच बनवले होते, मला वाटलं नव्हतं की तो खाईल म्हणून, पण त्यांनी खाल्ले, आवडीने खाल्ले. मग काय, आपल्याला एवढंच पाहिजे असतं, आपलं मन मन भरून येतं जेव्हा मुलं आपल्या आवडीने खातात. आणि हा पसारा आवरायला तर खूप कंटाळा येतो, खायला तर बरं वाटतं.